शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर चला आज छान अशा मावळत्या सूर्यासोबत व्लॉगला सुरुवात करते आणि म्हटलं असं काही उभं राहून मावळता सूर्य बघायला मिळत नाही आणि आज बघितलं आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत छान असं शेअर करूया. आणि खरंच बाहेरचं जे वातावरण होतं ना ते अगदी मनाला मोहून टाकणारं असं प्रसन्न वातावरण होतं छान. आणि इकडे सायंकाळी ना इकडे अपेक्षा तिच्या फ्रेंड्ससोबत बाहेर खेळत होती आणि बऱ्याच दिवसांनी आज ती खेळायला गेलेली होती. कारण तिच्या वयाच्या ज्या मुली आहेत आमच्या कॉलनीतल्या त्यांनाही वेळ नसतो, कारण शाळेत जातात, मग ट्यूशन वगैरे असते. अपेक्षाला ट्यूशन वगैरे नाही आहे, ती घरीच असते. त्याच्यामुळे ना तिच्याजवळ वेळ असतो, मात्र तिच्या सोबतीला खेळायला कुणीच नसतं. आणि आज जरा मुलींना वेळ होता सॅटर्डेला संध्याकाळी, त्याच्यामुळे ती सगळ्यांसोबत ना छान निवांत खेळत होती. कारण आज सगळ्यांना वेळ होता, कारण उद्या आहे संडे. तर चला अपेक्षा तिकडे खेळत आहे आणि आता सायंकाळ झालेली आहे, तर सायंकाळची माझी कामं सुरू आहेत. तर चला कपडे वगैरे वाळलेले होते तर तेच घडी करायला घेतलेले होते मी. आणि जसं आता तुम्हाला दिसत आहे तर खरंच या पद्धतीने असे पटापट कामं जर झाले असते तर किती छान झालं असतं ना. तर चला, तर जरा बाहेर जायचं आहे त्यामुळे मी ही सगळे कामं पटापट आवरून घेतले. कारण आम्ही चाललेलो आहो आज मूवी बघायला, कारण आज सॅटर्डे नाईट आहे. त्यामुळे उद्याचा दिवस हा छान निवांत असतो. तर चला रेडी झालेलो आहो आणि हे गेलेत आता गाडी काढत आहे आणि आम्ही निघत आहो, कारण आता उशीर झालेला 7 वाजलेला आहे. 8चा शो आहे आणि नंदनवनला जायचं आहे, तर 1 तास जायला लागतोच. तर चला व्लॉग कंटिन्यू करत राहा. तर हे देखील आज थोडं ऑफिसमधनं लवकर आलेले होते, तसं मग 7:30पर्यंत येतात रोज. मात्र आज जसं की आम्हाला मूवी बघायला जायचं होतं त्यासाठी ते थोडे लवकर आलेले होते. आणि आता वाजलेले होते कमीत कमी 7:05 किंवा 7:10 काही झालेले होते. तर आम्हाला 8चा मूवी होता आमचा आणि तोपर्यंत आम्हाला पोहोचायचं होतं. आणि वेळेपर्यंत पोहोचू की नाही ही जरा मनातनं एक शंका होती, कारण घरीच 7 वाजून गेलेले होते आणि यावेळेस आता ज्यावेळेस आम्ही निघालेलो आहोत तर ना ऑफिसेस वगैरे सुटायची वेळ असते, त्यामुळे भरपूर ट्रॅफिक मिळत असतं रोडनी देखील. आणि वाडीत नसतं तेवढं, मात्र सिटीत निघाल्यानंतर भरपूर ट्रॅफिक मिळत असतं. आणि पुढे तसं झालंही होतं, एका ठिकाणी आम्ही फसून गेलेलो होतो. खूप जास्त जाम झालेलं होतं तिथे, ना ट्रॅफिक पोलीस होती ना काहीच नव्हतं. ते पुढे व्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला. आणि आता सगळीकडेच रोड बनण्याचे वगैरे काम सुरू आहे, परत पूल वगैरेचे पण बरेच कामं सुरू आहेत. त्याच्यामुळे ना भरपूर जाम असतं जिकडे तिकडे ट्रॅफिक. आणि व्लॉगमध्ये तुम्हाला थोडा आजूबाजूचा काही ठोकण्याचा किंवा मशिनरीचा आवाज येत असेल तर थोडा इग्नोर करा, कारण घराच्या बाजूला इकडे थोडे रोडचे कामं सुरू आहे, त्यामुळे व्हॉइस ओव्हर करताना ते सगळे आवाज येऊन राहिलेले आहे. तर बघा आम्ही इथे पोहोचलेलो होतो आणि इथे इतकी भयंकर म्हणजे ट्रॅफिक जाम झालेलं होतं ना, की तिथे ट्रॅफिक पोलीसही नव्हते आणि तिथे रोडचं काम सुरू होतं आणि पूल वगैरे पण बनत होता तिथे. त्याच्यामुळे ना चारही भोवतालहून सगळ्या गाड्या आलेल्या होत्या आणि कसं निघायचं काय, त्याच्यामुळे आम्ही तर थोडा वेळ तिथे थांबूनच गेलेलो होतो. फक्त 2 व्हीलरच थोड्याशा शक्यतोवर पटापट तिथनं निघत होत्या. फायनली आम्ही आता ट्रॅफिकमधनं निघालेलो होतो आणि आता नंदनवनमध्ये पोहोचलेलो होतो. असंही यायला इथे आम्हाला साधारण पाऊण तास वगैरे लागतो, मात्र ट्रॅफिक मिळालं की मग 1 तास किंवा त्याच्यावर पकडावाच लागतो. तर दुपारचा शो जवळपासच्या ना 1-2 टॉकीजमध्ये होता, मात्र तो 3:30चा 4 वाजताचा होता. त्याच्यामुळे तो काही आमचा शक्य नव्हता, मलाही जमत नव्हतं, यांचंही जमत नव्हतं त्यावेळेस. त्यामुळे आम्ही रात्रीचा 8 वाजताचा शो घेतला. म्हणजे उद्याही संडे आहे तर थोडा निवांत असतो आणि आपली दिवसभराची सगळी कामंही आटपून जातात. तर चला फायनली आम्ही पोहोचलेलो होतो आणि मग सगळं धावपळीनेच आमचं सगळं जाणं सुरू होतं, कारण शो सुरू झाला आहे की काय हे असंच वाटत होतं. कारण 8:05 आम्ही पोहोचलेलो होतो आणि वर येतपर्यंत म्हणजे आम्हाला 8-10 झालेलेच होते. तर आणि आम्ही मराठी पिक्चर बघायला आलेलो होतो आणि सहसा आम्ही मराठी पिक्चरच बघायला जात असतो. हिंदी पिक्चर क्वचितच, मला तर आठवत नाही आता बरेच दिवस झाले असेल हिंदी पिक्चर मी पाहिलेच नाही आहे थिएटरमध्ये. लास्ट टाईम माझी बहीण आलेली होती मोनाली उन्हाळ्यामध्ये, तेव्हा देखील आम्ही मराठी पिक्चर बघायलाच गेलेलो होतो. आणि आता आल्यानंतर जरा आम्हाला सीट शोधण्यामध्ये थोडा वेळ गेला, कारण सगळीकडे अंधार होता. आम्ही सहसा ना मराठी पिक्चरच बघायला जात असतो, कारण त्याचे जे विषय असतात ना ते खूप छान असतात. म्हणजे त्याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं असतं आणि नवनवीन विषय असतात मराठी पिक्चरमध्ये. आणि मराठी पिक्चरच्या स्टोरीजमध्ये कुठेतरी काहीतरी गोष्टी ज्या असतात त्या कधीतरी आपल्यासोबत घडलेल्या आहे
हे सगळं ना अनुभवायला मिळत असतं आणि आपण मुलांसोबतही बसून ते पिक्चर सगळे ना बघू शकतो. तर आजच्या मूव्हीची देखील ना स्टोरी खूप छान होती. म्हणजे आपल्या पिढीने ज्या गोष्टी अनुभवलेल्या आहे आणि आता जे आपण सगळं काही बघत आहोत, तर त्यावरच आधारित ना सगळी कथा म्हणजे त्या पिक्चरची होती, स्टोरी होती. खूप छान होता पिक्चर. अगदी मला तर वाटते सगळ्यांनीच तो बघायला हवा. कारण तो पिक्चर बघितल्याबरोबर ना अगदी आपल्या शाळेच्या आठवणी अगदी ताज्या होतात. आम्हालाही तसंच वाटत होतं आणि मुलांनाही तो पिक्चर ना खूप आवडला. त्यांनीही खूप एन्जॉय केला पिक्चर. तर आज असं काही ठरलेलं नव्हतं की आज पिक्चर पाहायला यायचं आहे म्हणून. दुपारी अचानक अपेक्षाने ना मोबाईलवर त्या पिक्चरचा ट्रेलर बघितला आणि तिने मला सांगितलं की याचा ट्रेलर ना खूप छान आहे मम्मी. म्हणून मग मी यांना फोन केला की जवळपास कुठल्या थिएटरमध्ये वगैरे असेल हा पिक्चर अवेलेबल आणि तिकीट वगैरे मिळत आहे का बघा. कारण आज जसं की सॅटर्डे नाईट होती त्यामुळे भरपूर बुकिंग आधीच झालेली असते. थोड्याशा तिकीट वगैरे मिळणं अशक्य असतं. तर म्हणून मग लगेच यांनी ना तिकीट बुक केलेली होती आणि आता तुम्ही फोटो बघितलेला असेल की आम्ही कोणता पिक्चर बघितलेला आहे. तर जाताना तर काही वेळ मिळाला नव्हता आम्हाला तिथे फोटो काढायला. मात्र येताना आम्ही काढलेला आहे. तर फोटो बघून पिक्चर कोणता होता हे जर तुम्हाला कळलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही तो पिक्चर बघितला आहे का तेही कमेंटमध्ये सांगा. आणि येता येताना म्हणजे आता निघालेलो होतो आम्ही, तर इथे आम्हाला ना हे जे मार्केट पडलेलं होतं तर इथे ना सगळे पतंगीचेच दुकानं लागलेले होते. जसं की आता तीळसंक्रांत जवळच येत आहे तर इथे दुसरे कुठलेच दुकानं दिसत नव्हते. पूर्ण मार्केट हे पतंगीचंच होतं. आणि आता 11:15 झालेले होते. आम्ही निघालेलो होतो. म्हणजे 10:30ला शो सुटलेला होता. तर बघा इथे यावेळीसुद्धा मार्केटमध्ये ना पतंगीची खरेदी करण्यासाठी किती गर्दी झालेली आहे. तर चला, एकंदरीत आजची सायंकाळ ही अशी होती. तर इथेच आता ब्लॉगचा एंड करते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर एक लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे जी बेल दिलेली आहे त्यालाही प्रेस करा. म्हणजे जेव्हाही मी ब्लॉग टाकेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.